एकजुटीचा पीक विमा आमच्या हक्काचा, पीक विमा आमच्या हक्काचा, पीक विमा आमच्या हक्काचा. शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेतकऱ्यांचा पीक विमा, ऊसाला FRP नुसार दर, ऊसाला FRP नुसार दर. आयोजन केलेले त्यामध्ये प्रामुख्याने आमची जी मागणी आहे, आता पहिली मागणी तर ऊसाचा भाव दिला गेला पाहिजे. केंद्र शासनाने 2024-25 करिता FRP दर निश्चित केला असून आज 1.5 महिना झाला गाळप हंगाम सुरू आहे, परंतु घनसावंगी तालुक्यामध्ये 3 कारखाने येतात. त्या 3ही कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांना 1 रुपया देखील दिलासा दिला नाही. मला वाटते काल एका प्रायव्हेट समृद्धी शुगर फॅक्टरीने ज्याने की मागच्या वर्षी 2700 रुपये पहिला भाव दिला होता, परंतु आज रोजी त्याच कारखान्याने मात्र 2500 रुपयाची बोवण करून शेतकऱ्याला काळीमा फासण्याची गोष्ट केलेली. त्यामुळे दुसरी एक गोष्ट आहे की सहकारी तत्वातले जे काही कारखाने येतात, या कारखानदारांनी देखील आतापर्यंत शेतकऱ्याला 1 रुपया देखील 1.5 महिन्यापासून ऊस घेऊन गेले, परंतु शेतकऱ्यांना बिले दिले नाहीत. म्हणून आमची पहिली मागणी आहे की 3400 रुपये केंद्र शासनाने जे काही FRP दर निश्चित केलेला आहे, त्या दराप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला प्रति टनामागे आणि एक रक्कमी पैसा मिळाला पाहिजे. 3 टप्प्यात पैसे नको आम्हाला, तर एक रक्कम आम्हाला पूर्ण 3434 रुपये प्रति टनाचे मिळाले पाहिजेत. दुसरी एक आमची मागणी आहे की काय व्हायला लागले की या ठिकाणचे जे कारखानदार आहेत, काही कारखानदारांना शेतकऱ्याला एवढं अडवणूकपणे म्हणजे अडवणूक चालवलेली आहे. आता समृद्धी शुगर फॅक्टरी जी आहे त्यांनी काय केलं की कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ऊस जवळपास 50% ऊस जो आहे कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ऊस घेतात. मग या ठिकाणी तुमचा कारखाना नेमका कशासाठी आमच्या तालुक्यासाठी तुम्ही आणलेला आहे? तुम्हाला जर तालुक्यातील शेतकऱ्याचा ऊस नेणं होत नसेल तर आमच्या तालुक्यात तुमचा कारखाना देखील नको. आमची त्यामुळे मागणी आहे की कार्यक्षेत्राच्या बाहेर जो काय ऊस तुम्ही घेतात त्याच्यावरती पहिली बंदी आणावी. दुसरी जी आमची मागणी आहे की काय व्हायला लागलं की या लोकांना, हे सगळे राजकारणी लोक आहेत, यांना शेतकऱ्याने मतदान केलं नाही, त्यामुळे यांनी काय केलंय की शेतकऱ्यांना ऊसाच्या टोळ्या देत नाहीत. आज जर पाहिलं आपण तर ज्या गावामध्ये मागच्या वर्षी 50 टोळ्या होत्या, त्या गावामध्ये स्थानिक आमदार पडल्यामुळे कदाचित 2 टोळ्या आणलेले आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रचंडपणे त्यांनी हाल या ऊसापुढे चालवले. त्यांचं म्हणणं आहे की हार्वेस्टरद्वारे ऊस काढा. मग आता मागच्या वर्षी टोळ्या यांना मतदानासाठी घ्यायच्या होत्या, मतदानासाठी टोळ्या दिल्या आणि या वर्षी शेतकऱ्यांना सांगतात की हार्वेस्टिंगने ऊस काढा. म्हणजे प्रत्यक्षपणे या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची यांनी लूट चालवलेली. त्यानंतर आमची मागणी आहे की मागे 1 आणि 2 सप्टेंबरला जी अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीचं अनुदान आजपर्यंत तब्बल 3 महिने झालेले आहेत. अतिवृष्टी होऊन 4 महिने होत आले, आणखी देखील शेतकऱ्यांना अतिवृष्टी झालेली आहे. बाजूलाच अंबड तालुका आहे, अंबड तालुक्याच्या अतिवृष्टीचे कालच पैसे पडायला सुरुवात झालेली, परंतु घनसुंगी तालुक्यामध्ये आज देखील शेतकऱ्यांच्या नुसत्या याद्यावर याद्या करणं चालू. त्यामुळे आमची ती एक मागणी आहे की पुढच्या 8 दिवसामध्ये या ठिकाणच्या घनसुंगी तालुक्यातील समान शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा पैसा दिला जावा. दुसरी एक आमची मागणी आहे की आता कापसाची असेल, सोयाबीनची असेल, प्रचंडपणे अडवणूक या ठिकाणी चालू आहे, कारण की कापूस यावर्षी एकतर अतिवृष्टीमुळे खराब झालाय. दुसरी गोष्ट, बाजारपेठेमध्ये या ठिकाणी कुठेच बाजार समित्या नव्हत्या. मागे काही दिवसापासून नाफेडचे असतील, पणन महासंघाचे खरेदी केंद्र सुरू झाले, परंतु शेतकरी काम करेल तर कापूस आपला खरेदी केंद्रावर घेऊन जाईल. तिथे जाचक प्रकारच्या अटी. आमची मागणी आहे की जाचक अटी ज्या तुम्ही घालून दिलेल्या आहेत त्या जाचक अटी आमच्या पूर्ण बंद केल्या जाव्यात. दुसरी की नाफेड म्हणते की सोयाबीन खरेदीला आमच्याकडे बारदाना नाही. मागील 8 दिवसापासून सोयाबीनची खरेदी जी आहे घनसावंगी तालुक्यातून फेडरेशनच्या मार्फत एक खरेदी केंद्र आहे, तर दुसरं जे खरेदी केंद्र आहे तर याच्या मार्फत आपला नाफेड मार्फत आहे. तर ती एक गोष्ट आमची आहे की याच्यामधल्या ज्या जाचक अटी येतात त्या पूर्णपणे काढून टाकल्या जाव्यात. अशा विविध मागण्या. त्याचबरोबर 2022-23 मध्ये जे ओला दुष्काळ पडला होता, त्या ओल्या दुष्काळाच्या अनुदानापासून आणखी घनसंगी तालुक्यातले 13,000 शेतकरी वंचित आहेत. म्हणजे बघा, मागच्या 3 वर्षापासून आणखी सरकार अनुदान देते आणि एक नवीन अनुदान डोक्यावरती आपल्या परत गोंधवणार आहे. त्याचबरोबर ही महाराष्ट्र बँक दिसते तुम्हाला समोर. या महाराष्ट्र बँकेनं 1900 शेतकऱ्याच्या फाईल घेतलेल्या आहेत, परंतु आजपर्यंत घनसंगी असेल, कुंभार पिंपळगाव असेल, त्यानंतर राजनी असेल,
फाईल या महाराष्ट्र बँकेच्या 4 शाखेने घेतलेल्या आहेत, परंतु आजपर्यंत माहिती घेतली असता आम्हाला माहिती मिळाली एकही शेतकऱ्याला पीक कर्जाचं आणखी त्यांनी वाटप केलेलं नाही. म्हणून आमची एक मागणी आहे की खरीपाचं पीक कर्ज वाटप त्वरित केला जावं. दुसरं एक की रब्बी सीझनसाठी देखील तुम्ही पीक कर्जाची वाटप करावी. अशा प्रकारच्या विविध मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी रास्ता रोको करण्याचं ठरवलंय. यानंतर आमचे बंधू